अमरावती महानगरपालिका निवडणूक 2026 सध्या प्रभाग क्रमांक 15 या ठिकाणी मी सध्या आलो आहे। या ठिकाणी जर तुम्ही पाहत असाल की मतदाराची म्हणजे आता लोकशाहीचा हा जो सोहळा आहे याच्यासाठी मोठी गर्दी सध्या होत आहे। माता भगिनी जे आपले बंधू आहेत सारे लाईनीत लागले असून या एका मतदान केंद्रावर म्हणजे 4 उपकेंद्र असून प्रत्येक ठिकाणी जवळपास 800-900 इतकी वोटिंग संख्या दिसत असून सध्या अंदर जर तुम्ही पाहिलं तर हे पुऱ्या ज्या लाईनी आहेत एक पूर्ण ज्या लाईनी आहेत ह्या अंदरच्या पूर्ण भरले असून प्रत्येक जण आपला नंबर कसा आहे ते हे पाहत आहे। तुम्ही जर सध्या पाहत असाल इकडच्या बाजूने तर काही जे मतदार आहेत जे चालता येत नाही वयोवृद्ध आहेत हे मतदार त्याच्या कुटुंबातले लोक तेले घेऊन सध्या या परिसरात येत आहेत आणि प्रत्येक जण आज आपला नंबर कसा लागते काय लागते या हिशोबाने लागले असून त्या पद्धतीने प्रशासनाने या ठिकाणी टोटलच्या टोटल तयारी ठेवली आहे आणि प्रशासनाच्या वतीने जे काही सहाय्यक लोक आहेत त्याच्या मदतीने सर्व हा कार्यक्रम मतदान प्रक्रियेचा प्रभाग क्रमांक 15 शासकीय अध्यापक विद्यालय जे पुरुषाचा आहे आपल्या वलगा रोडवर अमरावती जाताना त्या ठिकाणी तुम्ही पाहिलं असाल एक मोठी गर्दी सध्या दिसून येत आहे। याही भागात जर तुम्ही गेलं आतमध्ये जा थोडासा तिथे जर गेलं तर एक लाईनी सध्या इथून ज्या लाईनी लागल्या त्या लाईनी दाखवा त्या हा सर्व अंदर लाईन लागल्या असून प्रत्येक जण आपला या ठिकाणी नंबर कसा लागते हे आहे। म्हणजे हा जो मतदान केंद्र जर विचार केला तर प्रभाग क्रमांक 15 छायानगर पठाणपुरा हा एक आहे। नाव शासकीय अध्यापक विद्यालय पुरुष खोली क्रमांक 4 नागपुरी गेट हा परिसर येते आणि अंदर जर तुम्ही पाहत असाल तर एक लंब्या लाईनी जवळपास साऱ्या या उपकेंद्रावर लागले असून 800 ते 900 मतदार एका ठिकाणी असून आता लोक जो आकडा अधिकृत सध्या प्राप्त झाला आहे त्याच्यात 15% पासून तर 20% लोक कोण्या ठिकाणी 15%, कोण्या ठिकाणी 18%, कोण्या ठिकाणी 21% असा म्हणजे एक 15 ते 20%च्या मध्यात सध्या त्याची वोटिंग पर्सेंटेज चालू आहे। सारे जण या ठिकाणी आपल्या मतदारासाठी नंबर लागले आहेत आणि प्रत्येक जण आपली जशी हे या ठिकाणी जर तुम्ही पाहत असाल तर आपल्या हे वोटर कार्ड आहे हे चिठ्ठी घेऊन आपल्या ओळख परिचय घेऊन या ठिकाणी येत असून प्रशासनाच्या माध्यमातून लोकांना भारी जाऊ नये यासाठी पुरी तयारी नक्कीच ठेवली आहे। मतदान केंद्र जर म्हटलं तर मतदाराचा जो ओघ आहे वाढला तुमची अडचण काय आली नेमकी तुम्हाला? ये नंबर यहाँ भी नहीं वहाँ भी नहीं 165 की आदि नहीं है। तुमचं मतदान कार्ड दाखवा समोर करून। तुम्ही लाईनीत लागले होते काय? 2 घंटे 2 घंटे मग तिथे गेल्यावर काय झालं? ते तिथे दुसरा नंबर निघून आला। ओ माय गॉड असं झालंय ना। तर मतदान केंद्रावर ह्या अडचणी येतात। तुम्ही जर या बाजूने पाहत असाल जे वयोवृद्ध मतदार आहेत ते त्याच्या कुटुंबातले लोक मतदानासाठी सध्या घेऊन येतात। काय म्हणते मतदानाचा प्रतिसाद काय म्हणते सध्या? लोगों में उत्साह तो बहुत है लोगों में। आणि काही सध्या ज्या अडचणी येतात त्याच्यावर काही सोल्यूशन? अड़चन तो थोड़ी बहुत एडजस्टमेंट करना ही पड़ेगा। हर जगह एडजस्टमेंट करना ही पड़ता ना, अड़चन तो होती ना। आणि असं वाटतं किती पर्सेंटेज वोटिंग होईल आपल्या प्रभाग क्रमांक 15चा? होंगे करीबन 50-55% होना ही होना है। 50 से 55% होना ही होना है। जो लोग हैं उत्साह दिख रहा। और ये उत्साह का कारण भी है कि काफी लंबे समय के बाद भी इलेक्शन आया ना। 10 साल करीबन होते आ रहे ना। इसी का रीजन है लोगों में उत्साह है। और लोगों के काम भी नहीं हुए जो वार्ड मेंबर काम रहते उसके वजह से लोगों की इच्छा है कि भाई नगर का होना जरूरी है क्योंकि महानगर पालिका से कुछ काम होने रहते। कभी कचरे वाला आ रहा कभी नहीं आ रहा फिर फोन लगाना पड़ा कोई रिप्लाई नहीं मिल रहा तो इसी का रीजन है। छान बोलले थोडा वेळा ना। तर मतदान करायसाठी आलेले एक आणखीन दादा काय म्हणते लोकांचा प्रतिसाद कसा काय? प्रतिसाद अच्छा हो रहा है लोगों का। और थोड़ा सा दिक्कत ये हो रही है कि नाम में और इसमें नंबर में थोड़ी तकलीफ हो रही है। कभी यहाँ जाओ कभी वहाँ जाओ ढूंढना पड़ रहा है हमारे को। उसमें अभी मिल गए उन्होंने ढूंढे हैं तो मोबाइल के जरिए लैपटॉप के जरिए बच्चे निकाल के दे रहे हैं उसमें हमारा काम कम जा रहा। बरं आणखीन एक अडचण अशी येऊन राहिली लोकांच्या नावात सिमिलॅरिटी आहे म्हणजे नाव समान येतं त्याची काय अडचण आहे आणखी? हाँ अड़चन ये हो रही है कि भाई जो पुराने आधार कार्ड है इलेक्शन कार्ड हमारे उसके वजह से कुछ नामों के अंदर गलती हो रही है और नंबर जो है नंबर के अंदर गलती हो नंबर नहीं मिल रहा है। अब वो पुरानी यादी से नई यादी में मैच करने में थोड़ा तकलीफ जा रही है। बरं तसा ऑल ओव्हर लोकांचा प्रतिसाद काय म्हणते? सब प्रतिसाद तो ठीक मिल रहा है लोगों का। सब लोग वोटिंग के लिए आ रहे हैं चल रहा है काम। प्रभाग क्रमांक 15 छायानगर जो आहे ना नागपुरी गेट परिसरातून मी या ठिकाणी आलो होतो। माता भगिनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपल्या नंबराची वाट पाहत आहे कारण आजचा दिवस आहे लय दिवसानंतर पहिल्यांदा वोटिंग होऊन झालं। असे गुच्छेच्या गुच्छे मतदान करायसाठी लोक सध्या मतदान केंद्रावर येत आहे। तर त्यांनी मतदान केलं तुम्ही केव्हा मतदान करणार? चला मतदान करा आणि आपल्या लोकशाहीचा जो खरा आनंद आहे जो अधिकार आहे याचा पुरेपूर फायदा घ्या।
प्रभाग क्रमांक 15चं आणखीन एक तुम्ही या ठिकाणी पाहत असाल फ्रेंड्स उर्दू शाळा हबीबनगर वलगाव रोड आहे. मतदान केंद्र क्रमांक 1, 2, 3, 4, 5, 6, 7 म्हणजे एकूण एक खोली म्हणजे 7 या ठिकाणी 7 उपकेंद्रात एका केंद्रावर 7 उपकेंद्र असून जवळपास याही ठिकाणी जे मतदान असेल 4.5 ते 5 हजार आसपास मतदान पाहत असाल. तर हे फ्रेंड्स उर्दू माध्यमिकची हे भव्य अशी इमारत आहे आणि या बाजूने तुम्ही जर लोक पाहत असाल तर एक मोठी लाईन तिकडच्या बाजूने ते जे त्या बाजूने मोठी अशी लाईन लागली असून ह्या बाजूने तुम्ही पाहत असाल पोलीस प्रशासनाचा असा दांडगा बंदोबस्त ठेवला आणि प्रत्येक जे बूथवाले आहेत त्याच्या ह्याच्यातून कोणाला काही अडचण जाऊ नये यासाठी सारेचा प्रयत्न चालू आहे. सारे जण मतदान केंद्र एकदम शांततेत म्हणजे नागपूर गेट वलगाव रोड मतदान केंद्र असे असतात काहीच नाही, एकदम शांततेत मतदान होत असून हजारोच्या संख्येनं मतदार जे आहेत हे मतदान केंद्रावर दाखल झाले असून प्रत्येक ठिकाणी एकदम शांत त्याही बाजूनं अशा प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी बघून असलं तर मंडप टाकून ठेवलाय. तर हळूहळू का होईना मतदानाचा म्हणजे एक 9:30च्या आसपास जो मला आला होता एक 15 ते 20च्या आसपास मतदानाचा टक्का झाला असून 11:30चा जे अजून अपडेट व्हायचे आहे ते अजून यायची बाकी आहे. प्रभाग क्रमांक 15 आणखीन प्रभाग क्रमांक 15चा मतदान केंद्र क्रमांक 17, 18, 19, 20 खोली 1, 2, 3, 4 आहे. याही ठिकाणी जर तुम्ही पाहत असाल तर मोठ्या प्रमाणात ज्या माता भगिनी आहेत जे मतदार आहेत त्याच्या अशा फारच मोठ्या लंब्या लाईनी असून हा जो भाग म्हटला अमरावती शहरातला तो एकदम असा संवेदनशील प्रकारात मोजल्यानं पोलिसाचा दांडगा जे व्यवस्थापन आहे हे बाहेरही ठेवलाय आतही ठेवलाय आणि याही बाजून जर तुम्ही पाहत असाल तर एक लंब्या सध्या ज्या लाईनी आहेत ह्या लंब्या लाईनी या ठिकाणी लागल्या आहेत. ह्या संपूर्ण या ठिकाणचं जे आहे हे सर्व या ठिकाणी ज्या लाईनी आहेत ह्या सर्व या ठिकाणी लागल्या आणि जे मतदार आहेत हे आपापलं ओळखपत्र घेऊन दाखवत आहेत. एक प्रभाग क्रमांक 15ची हे यादी या ठिकाणी म्हणजे मतदानाची लंब्या लाईनी याही बाजून हे पूर्णच्या पूर्ण हे जो पोर्शन आहे हा भरला आहे. हा एक लाईन आहे. इकडच्या बाजूने तुम्ही जर आणखीन वरून जर पाहत असाल तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लाईनी असून एकदम शांततेत म्हणजे हा जर एरिया जर म्हटला तर एक एरिया जर म्हटला तर एकदम संवेदनशील मध्ये आणि हे काही जे वोटर आहेत हे आपले वोटर आयडी घेऊन प्रत्येक जण या ठिकाणी आपल्या मतदानाची या ठिकाणी वाट पाहतात. एक वेगळा उत्साह लोकशाहीचा सण आणि हा लोकशाहीचा सण प्रभाग क्रमांक 15 सध्या तुम्ही पाहत आहे. आणखीन एक प्रभाग क्रमांक 15चं मतदान केंद्र आहे. या ठिकाणी मतदान केंद्र क्रमांक 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16 आणि या ठिकाणी हे साऱ्यात मोठं जवळपास साऱ्यात मोठं. या बाजूने तरी तुम्हाला थोडीशी जे म्हणताल ते मतदान केंद्र क्रमांक 8ची खोली आहे. या ठिकाणी एकूण 4 आणि 4, 8, 10 हे आहे. पण या बाजूने तुम्ही पाहत असाल तर मतदाराची लंब्या लाईनी लागल्या असून म्हणजे एक वेगळा उत्साह सध्या मतदार लोक या ठिकाणी दिसून येत आहे. हे या ठिकाणची तुम्ही जर हे पाहत असाल म्हणजे लोकांच्या लाईनी किती मोठ्या लागल्या असून ह्या सारे या बाजूने तुम्ही हे फुटेजमध्ये पाहू शकता की लंब्या लाईनी सध्या मतदान केंद्रावर लागल्यात. एकूण 10 रूम या ठिकाणी असून जवळपास या ठिकाणचं मतदान 8 ते 9 हजार मतदान या ठिकाणी दिसून येतं. 8 ते 9 हजार मतदान या ठिकाणी राहणार आहे आणि त्या पद्धतीनं प्रशासनानं टोटल व्यवस्था ठेवली. ज्या लोकांना मतदान म्हणजे नाव पाहिले भाजते त्याच्यासाठी स्पेशल व्यवस्था ठेवली असून सध्या प्रभाग क्रमांक 15 या ठिकाणचं दृश्य तुम्ही सध्या पाहून राहिले आणि एक वेगळा उत्साह वेगळा आनंद घेऊन सारे जण या ठिकाणून मतदान करून चालल्यात. आणि प्रभाग क्रमांक 15ची हे बातमी गावरान 90 वर फक्त. प्रभाग क्रमांक 15 एकाच ठिकाणी जवळपास 5 मतदान केंद्र असलेल्यानं आणि हा एक संवेदनशील एरिया अमरावती शहरातला असलेल्यानं तुम्ही जर या ठिकाणी जर पाहत असाल तर पोलिसाच्या जो ताफा आहे हा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कायम असते आणि त्याचं दृश्य म्हणजे सर्व जे सकाळपासून का होईना पोलीस प्रशासनानं या ठिकाणी असा दांडगा व्यवस्था या ठिकाणी ठेवलाय. म्हणजे तुम्ही जर इकडच्या बाजून पाहता ट्रॅफिकचा लय मोठा विषय पडते या ठिकाणी. त्यासाठी पोलीस प्रशासन आणि हा एक चेहरा आहे. परतवाडा शहरातला असं कोणीच नाही की जो माणूस या चेहऱ्याला या सर्व ओळखत नाही. तेव्हा या ठिकाणी स्वतः ड्युटीवर असून पोलीस प्रशासनाला दांडगा बंदोबस्त एकूण या ठिकाणी ठेवला आणि मतदान म्हणजे प्रभाग क्रमांक 15 या ठिकाणचं हे दृश्य मी तुम्हाला सध्या दाखवत आहे.